आय हॅव मेनी फ्रेंड्स और आय हॅव मच फ्रेंड्स. स्टुडंट्स, व्हिडिओला पॉज करा आणि आन्सर करण्याचा प्रयत्न करा. सो हॅलो स्टुडंट्स, मी एपी सर आज तुमचा मेनी आणि मचचा प्रॉब्लेम या ठिकाणी काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. सो चला समजून घेऊया. सो स्टुडंट्स, या ठिकाणी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. मेनी नेहमी त्या नाऊनच्या अगोदर येतो ज्या नाउन्सला आपण मोजू शकतो किंवा त्या गोष्टींना आपण मोजू शकतो, जसे की स्टुडंट, जसे की पेन्स, बरोबर स्टुडंट्स. आणि मच नेहमी त्या नाऊनच्या अगोदर येतात ज्यांना आपण मोजू शकत नाही, जसे की वॉटर आणि जसे की पेन मध्ये टाकावी लागणारी इंक. ओके स्टुडंट्स, एक्झाम्पल द्वारे बघूया. जसे की आय हॅव मेनी फ्रेंड्स अँड दे नीड मच वॉटर टू ड्रिंक. ओके स्टुडंट्स, आता स्टुडंट्स एक एक्झाम्पल तुम्ही बनवा. आय हॅव डॅश पेन्स अँड दे नीड डॅश इंक टू फिल. सो स्टुडंट्स, अशाच प्रकारे नवनवीन इंग्रजीच्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. सो व्हायचं असेल इंग्लिशमध्ये टॉपर तर फॉलो एपी सर. थँक्यू.